त्यामध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला निधी मिळावा, इंद्रायणी नदीच्या धर्तीवर पवना, मुळा या नदी सुधार प्रकल्पाला निधी मिळावा, तसेच पिंपरी आणि पुणे या दोन शहरांमधील IT आणि औद्योगिक पट्ट्यातील राष्ट्रीय महामार्ग वाहतूक समस्या सोडवण्याकामी प्राधान्य द्यावे, मेट्रोच्या नवीन मार्गिकेचा जो प्रस्ताव पाठवलेला आहे त्याला मान्यता द्यावी, त्यामध्ये हिंजवडी, वाकड, पिंपळे सौदागर, नाशिक फाटा, भोसरी आणि चाकण हा जो रूट आहे, त्याचप्रमाणे दुसरा रूट म्हणजे हिंजवडी, ताथवडे, पुनावळे, किवळे, रावेत, निगडी आणि चाकण हा दुसरा रूट आणि तिसरा रूट म्हणजे निगडी, तळवडे, त्रिवेणीनगर, संतनगर, मोशी, चरोली मार्गे वाघोली अशा मेट्रोच्या मार्गाला मान्यता देण्याचा विषय त्यांनी विधिमंडळात यावेळी मांडला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलेले संविधान भवन व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ग्रंथालयासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली. तसेच शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन मावळातील जो रखडलेला पवना बंद जलवाहिनीचा जो प्रकल्प आहे त्याचं काम सुरू करण्याचं याबद्दल त्यांनी सरकारला विनंती केली. पिंपरी चिंचवड शहरासाठी महावितरणचे स्वतंत्र मंडल कार्यालय सुरू करावं, त्याचप्रमाणे राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रांमध्ये भटक्या गायी व गोवंशासाठी गोशाळा उभारण्यात याव्यात, मराठा समाजातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारस नोंदी करण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, पिंपरी चिंचवड शहरासाठी लागणारे अतिरिक्त जलस्रोत निर्माण करून स्वतंत्र कोठा निश्चित करण्यात यावा, या पुरवणी मागण्या त्यांनी यावेळेस मांडल्या. त्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरातील एका गंभीर व विशेष मुद्द्याकडे सभागृहाचं लक्ष वेधलं. त्यामध्ये पाकिस्तान बनावटीची जी सौंदर्य प्रसाधनं आहेत, जी पिंपरी चिंचवड शहरात नुकतीच सापडली, ही गंभीर बाब असल्याचं सांगत त्यांनी यामागील आरोपी, त्यांचा स्रोत आणि संपूर्ण माहिती सरकारने समोर आणावी अशी ठाम मागणी केली. लव जिहाद झालं, मग लँड जिहाद झालं, त्यानंतर आता ओट जिहाद झालं आणि आता कॉस्मेटिक जिहाद जे सुरू आहे त्या प्रकाराकडे त्यांनी या गंभीर विषयात लक्ष घालण्याची मागणी केली. आमदार लांडगे यांची सर्वात लक्षवेधिक कामगिरी ठरलेला अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीचा मुद्दा म्हणजे पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यावर फिरणारे जी काही भटके कुत्री आहेत त्यांच्या समस्येबद्दल त्यांनी आवाज उठवला. महिला, मुली व दुचाकीवरील प्रवाशांना या भटक्या कुत्र्यांमुळे होणारा त्रास व अपघात यावर सरकारला उपाय करता येत नसेल तर ही सर्व कुत्री प्राणीमित्रांच्या घरी सोडावी असं त्यांनी म्हटलं. आमदार लांडगे यांचं हे विधान संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड गाजलं. तर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदार लांडगे यांनी चिखली येथील घरकुलवासियांसाठी प्रॉपर्टी टॅक्स माफ करण्याची मागणी करत मुंबई महापालिकेने ज्याप्रमाणे 500 स्क्वेअर फुटांच्या आतील मिळकतींना मिळकत कर माफ केला आहे, तोच न्याय आमच्या शहरातील 7,000 कुटुंब असलेल्या घरकुलवासियांना मिळावा अशी मागणी त्यांनी केली. विशेष म्हणजे ही मागणी करत असताना सभागृहाच्या अध्यक्षस्थानी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे होते. घरकुल उभारणीवेळी पायाभूत सुविधा मजबूत न केल्याने दरवर्षी पावसात पूरसदृश्य परिस्थिती या भागात निर्माण होते. याकडेही सरकारचं त्यांनी लक्ष वेधलं.